Good morning. Let us continue our lesson. Yesterday we saw till paleontological evidences. Now we are going to see carbon dating. This is important note in your lesson. It is mostly asked. Its definition is asked probably. Let us see it in detail. Carbon is one component of our body. Okay. जोपर्यंत आपण जिवंत असतो तोपर्यंत आपल्या बॉडीमध्ये कार्बन 12 आणि कार्बन 14 असे 2 कार्बनचे आयसोटोप्स वापरले जात असतात. देर आर 2 आयसोटोप्स C12 अँड C14 इन अवर बॉडी. बट वेन वी डाय, वेनेवर एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम डाय, C12 आयसोटोप जो आहे तो काम करायचं थांबतो, पण C14चं काम चालूच राहतं. ठीक आहे, हे बेसिक कन्सेप्ट्स आहेत, हे माहिती पाहिजेत. व्हेनेवर एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम डाय, द कन्झम्पशन ऑफ C12 स्टॉप्स बट द कन्झम्पशन ऑफ C14 continues, and the ratio of C12 to C14 is calculated, and from that ratio the when the death of that particular organism occurred is found out. आपण CIDमध्ये किंवा कोणत्याही ज्या अशा जासूसवाल्या सिरियल्स असतात त्याच्यामध्ये बघतो की ती जी लोकं आहेत ती हे शोधून काढतात की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कधी झाला, वेन डेथ ऑकर. ते कसं काढतात तर ह्या कार्बन डेटिंगच्या मेथडनंच काढतात. ठीक आहे. आता एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेड बॉडी सापडली आहे तर त्या डेड बॉडीचा C12 आणि C14 ह्यांचा रेशिओ काढला जातो. C12 तेव्हाच काम करायचं थांबतं जेव्हा आपली बॉडी जेव्हा आपण मरतो. ठीक आहे. पण C14 अजूनही काम करत राहतं. मग जेव्हा एखादी लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी सापडते तर त्यावेळेला या C14 आणि C12 ह्यांचा रेशिओ काढला जातो आणि त्या रेशिओवरनं ठरवलं जातं की ही व्यक्ती कधी मेलेली आहे ते. याला कार्बन डेटिंग मेथड असं म्हणतात. कार्बन कन्झम्पशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स स्टॉप्स आफ्टर डेथ अँड सिन्स देन ओनली डिकेइंग प्रोसेस ऑफ C14 ऑकर्स कंटिन्युअसली. आता ही डेफिनेशन आहे, बी पॉईंटमध्ये जी दिलेली आहे ती डेफिनेशन आहे. काय दिली आहे डेफिनेशन? इन केस ऑफ डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स instead of remaining constant, द रेशिओ बिटवीन C14 अँड C12 चेंजेस. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत C12 आणि C14चा रेशिओ सेम राहतो. ठीक आहे. म्हणजे जेवढं C12 कन्झ्युम होतं आहे तेवढं C14सुद्धा कन्झ्युम होत असतं. कधीपर्यंत? जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत हा रेशिओ कॉन्स्टंट राहतो. द टाईम पास्ट सिन्स द डेथ ऑफ प्लांट ऑर ॲनिमल कॅन बी कॅल्क्युलेटेड. एखादा ॲनिमल किंवा एखादं प्लांट मेल्यानंतर किती वेळ झाला त्याला मरून ह्याचं टायमिंग काढलं जातं बाय मेजरिंग द रेडिओ ॲक्टिव्हिटी ऑफ C14 अँड रेशिओ ऑफ C14 टू C12 प्रेझेंट इन देअर बॉडी. दिस इज कार्बन डेटिंग मेथड. मग याचा यूज कुठं करतात? पॅलिओन्टॉलॉजीमध्ये. म्हणजे अवशेष सापडलेत तर त्या हे अवशेष ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे आहेत तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम कधी मेला आहे त्या अवशेषांमध्ये, म्हणजे नुसतं हाडच असतात. अवशेष म्हणजे काय असतं? हाडच असतात. पण त्या हाडांमध्ये सुद्धा कार्बन असतो. ही प्रोसेस चालूच असते C14ची. ठीक आहे. मग त्या हाडांचा C14 टू C12 रेशिओ काढला जातो आणि मग सांगितलं जातं की हा ऑर्गॅनिझम कधी मेला आहे. म्हणजे डायनोसॉर आपण ऐकतो की डायनोसॉर इतक्या वर्षांपूर्वी जिवंत होते, ते यावेळेला मेले. हे कसं काढलं जातं तर ते याच टेक्निकनं काढलं जातं. त्यानंतर 5वं एव्हिडन्स आहे तो आहे कनेक्टिंग लिंक. तर याचा अर्थ काय? हा पण इम्पॉर्टंट आहे. जे काही आपण प्रूफ बघतो आहे, एव्हिडन्सेस बघतो आहे त्याच्यामध्ये व्हेस्टिजियल ऑर्गन्स, कार्बन डेटिंग, कनेक्टिंग लिंक्स ह्या तिन्हीपैकी एकावर तरी हमखास क्वेश्चन असतो. ठीक आहे. बघा आता कनेक्टिंग लिंक्स. सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो सम मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू 2 डिफरंट ग्रुप्स. हेज दे आर कॉल्ड ॲज कनेक्टिंग लिंक्स. आता मी उदाहरणांच्या मार्फत डेफिनेशन सांगते. पेरिपेटस नावाचा एक ऑर्गॅनिझम आहे, एक्झाम्पलमध्ये दिले तुम्हाला. पेरिपेटस हा ऑर्गॅनिझम आहे तो काही कॅरेक्टर्स
ॲनेलिडासारखे दाखवतो. ॲनेलिडा म्हणजे कुठलं? अर्थवर्म, गांडूळ. गांडूळाच्या बॉडीवरती जसे सेगमेंट्स असतात तसे सेगमेंट्स हे पेरिपेटसच्या अंगावरती सुद्धा असतात, बरोबर. म्हणजे इथून आपल्याला काय कळतं की पेरिपेटस आणि ॲनेलिडा यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे. ॲनेलिडापासून पेरिपेटस तयार झाले, ठीक आहे. त्याशिवाय सिमिलरली दीज ॲनिमल्स शो ट्रॅकियल रिस्पिरेशन अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम सिमिलर टू आर्थ्रोपॉड्स. जसे ॲनेलिडा आहेत तसे आर्थ्रोपॉड्स पण आहेत. आर्थ्रोपॉड्स म्हणजे कोण? झुरं, ज्यांचे हात किंवा पाय असे वेब्ड असतात. भरपूर कीटक म्हटलं तरी चालेल त्यांना, झुरणांसारखे कीटक, ठीक आहे. तर त्यांच्यामध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असते किंवा ट्रॅकियल रेस्पिरेशन, हे जे कॅरेक्टर्स त्यांच्यामध्ये आहेत ते सुद्धा पेरिपेटसमध्ये दिसतात. म्हणजेच पेरिपेटसमध्ये ॲनेलिडाचे सुद्धा कॅरेक्टर्स दिसतात आणि आर्थ्रोपोडाचे सुद्धा कॅरेक्टर्स दिसतात. याचा अर्थ पेरिपेटस हा या दोघांनाही लिंक करतो. ॲनेलिडाला सुद्धा लिंक करतो आणि आर्थ्रोपोडाला सुद्धा लिंक करतो. म्हणून पेरिपेटसला कनेक्टिंग लिंक असं म्हटलं जातं. असे ऑर्गॅनिझम की जे दोन दोन वेगवेगळ्या ग्रुपचे कॅरेक्टर्स दाखवतात त्यांना कनेक्टिंग लिंक असं म्हणलं जातं. आता डेफिनेशन बघा. सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो सम मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स. मॉर्फॉलॉजिकल म्हणजे दिसणारे, आपल्याला डोळ्याने दिसणारे कॅरेक्टर्स, विच कॅन बी रिलेटेड टू 2 डिफरंट ग्रुप्स. असे कॅरेक्टर्स आपल्याला दिसतात की जे 2 वेगवेगळ्या ग्रुपचे आहेत. देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज कनेक्टिंग लिंक्स. अजून एक उदाहरण तुम्हाला दिलं आहे कनेक्टिंग लिंकसाठी. डक बिल्ड प्लॅटिपस. डक बिल्ड प्लॅटिपस हा रेप्टाईल्स म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांसारखी अंडी घालतो, म्हणजे तो रेप्टाईल्सना कनेक्ट करतो. त्याशिवाय अजून त्याच्याकडे काय कॅरेक्टर आहे? शोज रिलेशनशिप विथ मॅमल्स. मॅमल्स म्हणजे ज्यांच्यामध्ये दुग्धग्रंथी असतात, दुधाच्या ग्रंथी असतात माणसाप्रमाणे. म्हणजे ह्या डक बिल्ड प्लॅटिपसमध्ये 2 कुठल्या ग्रुपचे कॅरेक्टर्स दिसतात? एक रेप्टाईल्सचे, सरपटणाऱ्या प्राण्यांचे, आणि सस्तन प्राण्यांचे, असे दोघांचे कॅरेक्टर्स दिसतात. म्हणून या दोघांची कनेक्टिंग लिंक आहे. डक बिल्ड प्लॅटिपस हा ऑर्गॅनिझम हा मॅमल्स आणि रेप्टाईल्स या दोघांचे कॅरेक्टर्स दाखवतो, म्हणून त्याला कनेक्टिंग लिंक असं म्हणलं जातं. एक्झाममध्ये गिव्ह रिझन विचारतात. गिव्ह रिझन प्लॅटिपस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन आर्थ्रोपॉड्स अँड ॲनेलिडा असं विचारतील, किंवा राईट अ नोट ऑन कनेक्टिंग लिंक विचारतील, किंवा व्हॉट इज कनेक्टिंग लिंक, गिव्ह इट्स एक्झाम्पल असं विचारतील. कनेक्टिंग लिंक, व्हेस्टिजियल ऑर्गन्सवरती लास्ट 2 इयर्स दोन्ही वर्षी क्वेश्चन्स होते. त्यामुळे हे तिन्ही कार्बन डेटिंग तिन्ही महत्त्वाचे कन्सेप्ट्स आहेत. नेक्स्ट आहे ह्याच्यातला तुमचा एव्हिडन्स जे चाललेले आहेत आपल्या, त्या एव्हिडन्समधला लास्ट एव्हिडन्स आहे तो एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट स्टेजेस ऑफ व्हेरियस व्हर्टिब्रेट्स शोज दॅट ऑल एम्ब्रिओ शो एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज ड्युरिंग इनिशियल स्टेजेस अँड दोज सिमिलॅरिटीज डिक्रीज ग्रॅज्युअली. पोटामध्ये बाळाची उत्पत्ती कशी होते, तर तुमच्या बुकमध्ये ॲक्च्युली याची डायग्राम दाखवली आहे की काही ऑर्गॅनिझम्समध्ये जेव्हा बाळ पोटात तयार होतं तेव्हा कोणत्या ऑर्गॅनिझम्समध्ये बाळाची उत्पत्ती सिमिलर टाईपनं होते, त्याच्यावरनं पुन्हा यांचा वंशज एकच आहे असं समजलं जातं. म्हणजे आता समजा माकड घेतलं आणि माणूस घेतला, तर माणसाच्या पोटात तयार होणारं बाळ त्याची जी स्टेजेस आहेत तसे स्टेजेस माणसाच्या पोटात तयार होणाऱ्या बाळाचे असतात. म्हणजे ह्याला एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स म्हटलं जातं. याच्यावरनं ह्या दोघांचा पूर्वज एक आहे असं मानलं जातं. ह्याला एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स म्हटलं जातं. 6 एव्हिडन्सेस बघितलेत आपण. 6 एव्हिडन्सेस कुठले बघितले? मॉर्फोलॉजिकल, ॲनाटॉमिकल, पॅलेंटॉलॉजिकल, व्हेस्टिजियल लिंक्स, कनेक्टिंग लिंक्स आणि एम्ब्रिओलॉजिकल. ठीक आहे, हे 6 एव्हिडन्सेस बघितले. या 6 एव्हिडन्सेसनं प्रूफ दाखवलं जातं की कोणाचे वंशज कोण आहेत किंवा कुठलं ऑर्गॅनिझम कुठल्या ऑर्गॅनिझमपासून तयार उत्क्रांती त्याची झालेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्टसुद्धा अतिशय इम्पॉर्टंट आहे, डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ठीक आहे, हा अतिशय इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. याच्यावरती सुद्धा नोट विचारली जाते. डार्विन नावाचा सायंटिस्ट होता, त्यानं चार्ल्स डार्विन नाव आहे त्याचं. त्याने एक बुक पब्लिश केले. त्या बुकचं नाव आहे
दिलं का ओरिजिन ऑफ स्पीसीज, ह्या बुकचं नावसुद्धा विचारतात एक्झाममध्ये, फिल इन द ब्लँकला किंवा ट्रू फॉल्सला येतं. बघा, चार्ल्स डार्विन पब्लिश द थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन विच प्रिचेस द सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. याचा अर्थ काय? मी एक उदाहरणाद्वारे सांगेन याचा अर्थ तुम्हाला. आधीच्या काळामध्ये इंग्लंडमध्ये 2 प्रकारचे पतंग होते. पतंग नावाचे किडे असतात, त्याला इंग्लिशमध्ये मॉथ म्हणतात. देर वर 2 मॉथ्स, वन वॉज ऑफ ब्राऊन कलर अँड वन वॉज ऑफ ब्लॅक कलर. ओके. इंडस्ट्रियलायझेशन जेव्हा नव्हतं त्यावेळेला काय व्हायचं, जे ब्राऊन कलरचे मॉथ्स होते ते झाडांवरती इझिली लपले जायचे, दिसायचे नाहीत त्यांच्या शत्रूंना, त्यांच्या एनिमीजना दिसायचे नाहीत. मग दिसायचं कोण, तर ब्लॅक कलरचे मॉथ्स दिसायचे. ठीक आहे. आणि त्यामुळं त्यांना लवकर खाल्लं जायचं आणि त्यांची संख्या कमी कमी व्हायला लागली काळ्या कलरच्या मॉथ्सची. जसं इंडस्ट्रियलायझेशन सुरू झालं तसं जो धूर बाहेर पडायला लागला, इंडस्ट्रीमधनं जो धूर बाहेर पडायला लागला, तो बाहेर पडणारा धूर आजूबाजूच्या झाडांवरती गोळा व्हायला लागला. म्हणजे आता झाडांचा जो नॅचरल ब्राऊन कलर होता तो कशामध्ये कन्वर्ट व्हायला लागला, त्याच्यावरती काळ्या कलरचा थर साचायला लागला. ठीक आहे. मग आता काय झालं, काळ्या कलरचे जे मॉथ होते ते लपले जायला लागले, पण ब्राऊन कलरचे इझिली दिसू लागले. मग आता काय होईल, शत्रूंना कोण दिसेल, ब्राऊन कलरचे मॉथ्स दिसतील आणि त्यांची संख्या कमी व्हायला लागली. म्हणजे कोण जिवंत राहायचं, काळ्या कलरच्या मॉथ्सने जिवंत राहायचं का ब्राऊन कलरच्या मॉथ्सने जिवंत राहायचं, हे कोणी ठरवलं, नेचरनी ठरवलं. ठीक आहे. नेचर ठरवतो की जो फिट राहील तो सर्वाईव्ह राहील. ओके. आता आपण जर इथून बर्फाळ प्रदेशामध्ये राहायला गेलो, आपण जगू शकणार आहे का तिथं? नाही, कारण तिथं राहण्यासाठी आपण फिट नाही आहोत. तिथं राहण्यासाठी शरीरावरती केस जास्त असणारे प्राणीच राहू शकतात, बरोबर, यासारखे. मग आपण तिथं गेलो तर आपण त्या एन्व्हायरमेंटला, त्या नेचरला, त्या एन्व्हायरमेंटला फिट नाही राहू शकणार, म्हणजे आपली तिथं सर्वायवल होऊ शकणार नाही. हे सगळं डार्विननं सांगितलं की नेचर ठरवतो. जो ऑर्गॅनिझम स्वतःला नेचरप्रमाणे बदलून घेऊ शकतो, नेचरमध्ये फिट राहण्यासाठी बदलून घेऊ शकतो, तोच ऑर्गॅनिझम नेचरमध्ये जिवंत राहू शकतो, सर्वाईव्ह होऊ शकतो. अदरवाईज जो ऑर्गॅनिझम हे नाही करू शकत तो मरून जाईल, त्याचं अस्तित्व संपून जाईल. ही डार्विन्स थिअरी आहे. हे सगळं लिहिण्यासाठी हे सगळं त्याने एका बुकमध्ये पब्लिश केले, ओरिजिन ऑफ स्पीसीज नावाच्या. यात त्याने काय सांगितलं, डार्विन सेज दॅट ऑल द ऑर्गॅनिझम्स कॉम्पीट विथ ईच अदर इन लाईफ. सगळे ऑर्गॅनिझम्स एकमेकांशी कॉम्पीट करतात म्हणजे स्पर्धा असते. कशासाठी स्पर्धा असते, फूड मिळवण्यासाठी स्पर्धा असते, शेल्टर मिळवण्यासाठी म्हणजे निवारा मिळवण्यासाठी स्पर्धा असते, पार्टनर मिळवण्यासाठी स्पर्धा असते. या काही गोष्टींसाठी सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये एकमेकांमध्ये स्पर्धा असते. या कॉम्पिटिशनमध्ये फक्त तेच ऑर्गॅनिझम सस्टेन होतात जे स्वतःमध्ये मॉडिफिकेशन्स दाखवतात, स्वतःमध्ये बदल दाखवतात नेचरबरोबर ॲडजस्ट करून घेण्यासाठी. However, besides this, natural selection also plays important role because nature selects only those organisms which are